हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. हो, आता त्यासमोर इन्सेशनने आपल्याला विषवर्धक भाव आणि विष संकट हे पॉईंट्स दिलेले आहेत, तर ते बघूया. आता जे हे विषवर्धक भाव येतं हे आपल्याला वाग्भटांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा खूप छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे, तर ते बघूया. ते म्हणतात की क्षवतु तृष्णा धर्म दौर्बल्य क्रोध शोक भय श्रम. म्हणजे क्षवतु तृष्णा शोक, त्याच्यानंतर त्यासोबतच काय की शोक झालेला असेल, भय झालेला असेल, श्रम झालेला असेल. त्याच्यानंतर ते दुसऱ्या श्लोकातून सांगतात की अजीर्ण वर्चोदक्ता पित्त मारुत वृद्धिपी. अजीर्ण म्हणजे अजीर्ण असलेले, वर्चोदक्त म्हणजे अतिसार झालेले, त्याच्यानंतर पित्त वाढलेले, वायूची वृद्धी झालेली. तिसऱ्या श्लोकातून ते सांगतात की तिल पुष्पम फल घ्राणभू बाष्प घन गर्जिते. तिल पुष्प म्हणजे मदन फळ यांच्या वासाने घाणभ्र इथून ते समजा बाष्प निघालेले असतात आणि घन गर्जिते म्हणजे काय की ढगांचे गडगडाट. आणि नंतरचे श्लोक सांगतात की हस्ती मुशिक आदी वाद्यांनी स्वने निर्विष संकट. हस्ती म्हणजे हत्ती, उंदीर यांचे जे वेगवेगळे वाद्यांचे जे आवाज आहेत यांचे पूर्वेकडून येणारा वारा, त्यासोबतच कमळ पुष्पापासून घेतलेले वास, या सर्व कारणामुळे विषाची वृद्धी होते, असं या वाग्भटांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे विषवर्धक भाव होते. आता यानंतर येते ते म्हणजे विषसंकट. आता विषसंकट हे पण वाग्भटाने त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते ऐकूया. तर ते म्हणतात की विष प्रकृती कालमंदू दोष दुष्य आदी संगमे. विष प्रकृती म्हणजे पित्त प्रकृती असलेली. विषकाल, आता विषकाल म्हणजे काय की ग्रीष्म किंवा वर्ष ऋतू. विषकाल दुष्य दिस्य संगमे. दुष्य याच्यामध्ये काय राहणार की रक्त राहणार. आता यांचं जेव्हा संगम होते म्हणजे यांचं जेव्हा एकत्र होते तेव्हा विषसंकट मुदिष्टम शीतसे को अन्न जिरवते. यांचे जेव्हा म्हणजे एकत्र येतात तेव्हा त्यांचे विषसंकट उत्पन्न होतो आणि या विषसंकटामध्ये 100पैकी एकच व्यक्ती हे जिवंत राहू शकतो, म्हणजे बाकीचे सर्व मृत्यू पावू शकतात, असं यांनी विषसंकट म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.